नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजचा हा व्हिडिओ खास त्या मातांसाठी आहे ज्या अनेक वर्षापासून संतान प्राप्तीसाठी डॉक्टरांकडे, देवाकडे आणि नशिबाकडे आशेने पाहत आहेत। जर तुम्हीही मनात दुःख अश्रू लपवून स्वामींना हे विचारत असाल की माझी इच्छा कधी पूर्ण होईल, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। स्वामी समर्थांची ही सेवा अतिशय सोपी आहे आणि अनेक भक्तांनी ही सेवा अनुभवलेली आहे। या सेवेमधून त्यांना अनेक अनुभव मिळालेले आहेत। मला जे काही तुम्ही देणार ते योग्य वेळेवर देणार आणि योग्य ते देणार, ही मनामध्ये भावना असायला पाहिजे। स्वामी हे आपली सेवा पाहतात, पण त्याहूनही जास्त भक्तांची मनं पाहतात, त्यामागील त्यांचा भाव कसा आहे ते पाहतात। तर कोणती सेवा आहे? तर स्वामी चरित्र सारामृताचे पारायण ही स्वामींची सेवा जर तुम्ही संतान प्राप्तीची इच्छा मनात धरून केली तर तुमची इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करणार। कारण की या स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथामध्ये एवढी मोठी ताकद आहे की अशक्य ही शक्य करणारा असा हे ग्रंथ आहे। स्वामींची अत्यंत आवडती अशी ही सेवा आहे। स्वामींचं जे पारायण करतो त्यांना अनुभूती आल्याशिवाय राहत नाही। त्या प्रकारे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे। स्वामी चरित्र सारामृताचं जे ग्रंथ आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये वरती स्क्रीनवर दाखवेनच। ग्रंथ तुम्हाला दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळून जाईल। इतर कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला हे ग्रंथ मिळणार नाही। फक्त आणि फक्त दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये तुम्हाला हे ग्रंथ मिळून जाईल। तर कोणत्याही वारापासून तुम्ही पारायणाला बसू शकता। गुरुवारच पाहिजे, मंगळवारच पाहिजे असं काही नाही। कोणत्याही वारापासून तुम्ही स्वामी चरित्र पारायणासाठी बसू शकता। फक्त आपण बसण्या अगोदर संकल्प घ्यायचा। तुम्ही 108 पारायणाचा संकल्प घ्यायचा आहे आणि मग या सेवेसाठी सुरुवात करायची आहे। तुम्ही वेळ कोणतीही निवडू शकता, सकाळी किंवा संध्याकाळी। तुम्हाला जशी सोयीस्कर वेळ मिळेल घरामध्ये तशी वेळ तुम्ही निवडायची आहे। सकाळी जर तुम्ही 7ला बसला असाल किंवा 8ला बसला असाल तर दुसऱ्या दिवशी देखील तुम्हाला 7 किंवा 8 या वेळेतच वाचनासाठी बसायचं आहे। वाचन करत असताना काही नियम आहे जे की आपण पाळलेच पाहिजे। आता वाचन किती करायचं आहे? 1 ते 21 अध्याय आपल्याला रोज वाचायचे आहेत, म्हणजेच आपला एक पारायण पूर्ण होईल। 1 ते 21 अध्याय जर तुम्ही रोज वाचले तर एक पारायण तुमचा पूर्ण होतो, हे तुम्ही लक्षात ठेवा। तर त्यामुळे रोज आपल्याकडून 1 ते 21 अध्याय पूर्ण झाले पाहिजे। मग तुम्ही टप्प्याटप्प्याने ते पार करू शकता। म्हणजे सकाळी तुम्ही अर्धे अध्याय वाचू शकता, संध्याकाळी अर्धे अध्याय वाचू शकता। अशा पद्धतीने एका दिवसात तुमचा एक पारायण पूर्ण होऊन जाईल। हे 1 ते 21 अध्याय वाचण्यासाठी कमीत कमी 1 तास तरी लागतो। तर त्यामुळे तुम्हाला जशी वेळ मिळेल तशी वेळ निवडून तुम्ही पारायणासाठी बसू शकता। दुपारी 12 ते 1:30च्या दरम्यान, 1 ते 1:30च्या दरम्यान तुम्ही वाचनासाठी बसू शकत नाही। इतर कोणत्याही वेळेत तुम्ही वाचनासाठी बसू शकता। वाचन झाल्यानंतर 11 माळी जप करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे। 11 माळी जमत नसेल 5 करा, पण माळ जप ही देखील आपल्याकडून झाली पाहिजे। पारायण सुरू आहे तर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला स्वामींची आरती घरामध्ये तुम्ही करायची आहे। स्वामींना रोज तुम्ही जे काही खाणार आहात ते नैवेद्य स्वामींना तुम्ही ठेवायचं आहे। तर आरती झाली, वाचन झालं, स्वामींचा नैवेद्य झाला, तर यामध्ये सगळ्यात मोठं एकच नियम आहे जे की मांसाहार। 108 जे पारायण तुम्ही करणार आहात त्यामध्ये मांसाहार पूर्णपणे तुम्हाला टाळायचा आहे। ब्रह्मचर्य जर नाही पाळलं तरी चालेल, पण मांसाहार हा तुम्हाला पाळायचा आहे, मांसाहार करायचा नाही। वेगळी मांडणी करायची काही गरज नाही। देवाऱ्यासमोर तुम्ही बसून ही सेवा करू शकता। वाचन करत असताना खाली आसन घ्यायचं आहे, आसन घेऊनच तुम्हाला वाचन सुरू करायचं आहे। त्यानंतर परान्न वर्ज्य करा पूर्णपणे। जर काही खूपच अडचण असेल, घ्यावंच लागेल तरच घ्या बाहेरचं, नाहीतर परान्न पूर्णपणे सेवा करत असताना वर्ज्य करा। तुम्ही जर माहेरी जाणार असाल, माहेरी काहीतरी अडचण आली आहे, माहेरी जाणार असाल तर माहेरी जाऊन जरी तुम्ही हे पारायण केला, ग्रंथ वाचन जरी केला तरी चालतं। पण आपल्या घरात राहून केलेलं खूप उत्तम आहे। पण एखाद्या वेळेस आपल्याला अडचण येतेच, तर तिथे जाऊन तुम्ही केला तरी चालेल। काही असे अवघड नियम नाहीत, कोणतेच नियम नाही। एक मांसाहार सोडला की कोणतेच नियम नाहीत या सेवेसाठी, पण स्वामी एवढं भरभरून देतात या सेवेमध्ये। तुम्ही स्वतः म्हणाल की आम्ही स्वामींचं पारायण केलं आणि आमचं आयुष्य बदललं। अनेक मातांना हा अनुभव आलेला आहे की आम्ही सेवा सुरू केली, मन शांत झालं आणि स्वामींनी आम्हाला मार्ग दाखवला। स्वामी कधीही उशीर करत नाही, फक्त योग्य वेळ पाहतात। तर त्यामुळे तुम्ही सेवेसाठी उद्यापासून किंवा आजपासूनच, ज्या क्षणी तुमच्या हातात हा व्हिडिओ आलेला आहे त्या क्षणापासून तुम्ही सेवेसाठी बसू शकता।
तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.